श्रेयस आपल्याकडे, पण पुन्हा एकदा श्रेयसकडे जाऊयात. श्रेयस, या कार्यक्रम काय होणार आहेत? वानखेडे स्टेडियमवरती एकदा हे सगळे आले त्यानंतर काय कार्यक्रम होणार आहे? भाषणं होणार आहेत का? काही कारण आपल्याला कल्पना आहे रोहित आणि विराटने आपली रिटायरमेंट घोषित केली होती या फॉर्मॅटमध्ये, मात्र त्या बाबतीत ते काही सविस्तर बोलतील का? अन्य कोणी काही बोलणार आहे का? काही माहिती आहे का? आतापर्यंत आपल्याला कळलेलं आहे की आज या वानखेडे स्टेडियमवर या चॅम्पियन्सची एंट्री झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ढोल ताशे जे माझ्या मागे आहेत त्याच्याने त्यांचं स्वागत होणार आहे. त्याच्यानंतर आत ग्राउंडवर मुंबई पोलिसांचा जो ब्रास बँड आहे प्रसन्न सर, जो खऱ्या अर्थानं हा जगात प्रसिद्ध आहे, तो ब्रास बँड त्यांचं स्वागत करेल. आणि त्यानंतर एक मंच आणि एक फॉयर निर्माण केला गेला आहे. तिथं हे सगळे चॅम्पियन्स येतील आणि प्रत्येकाचा एक एक करून सत्कार होईल असं कळलं आहे. त्यानंतर बोलायला MCAC आहेत, MCAC लोक जे ऑफिशियल्स आहेत ते कदाचित बोलतील. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅप्टन रोहित शर्मा बोलेल असं एक चिन्ह आहे. आणि तो एक आपल्याला बघतो तो प्रमाण जो आहे तो एक हायरार्कीची आहे ती आता इकडे पाळली गेली आहे. पण आता आज जाऊन कोणाकोणाची भाषण होतं ते अद्यापर्यंत आपल्याला लिस्ट मिळाली नाही आहे, पण रोहित शर्माचं भाषण होईलच आणि सगळ्यांचा सत्कार होईल हे आता आपल्याला चिन्ह इकडे पाहायला मिळतं आहे. प्रसन्न सर, श्रेयस, अनेकदा आपल्याला जे दोन वर्ल्ड कप आपल्या पिढीने बघितलेले ते म्हणजे एक 2011चा वन डे वर्ल्ड कप आणि त्याच्या आधी 2007चा T20 वर्ल्ड कप. त्या सुमारास मला आठवतंय की सगळ्या स्टेडियमला आतल्या बाजूनं एका गाडीमध्ये हे सगळे बसून प्रदक्षिणा घालायचे, एक प्रकारे सगळ्या प्रेक्षकांना अभिवादन केलं जायचं, त्यांच्या सलामीचा स्वीकार केला जायचा. असं काही होईल की एखाद्या गाडीमध्ये, मला कल्पना आहे ते शेवटी मैदान आहे त्याच्यावरती मोठी बस फिरू शकत नाही, हा कॉमन सेन्स आहे, पण एखादी छोटी गाडी की जनरली जी गवताच्या अशा या मैदानावरती फिरवता येते, तिथे किमान रोहित शर्मा असेल, विराट कोहली असेल, राहुल द्रविड असतील, असे 3-4 जण हे फिरतील आणि अभिवादनाचा स्वीकार करतील, असं काही होईल? सर, आपण नेहमी असं म्हणतो क्रिकेटमध्ये, जसं तुम्ही म्हटलात आणि व्हेरी गुड पॉईंट यू मेड, असं आपण म्हणू शकतो की क्रिकेटमध्ये दरवेळी एक कप जिंकल्यानंतर सगळे लोक विक्ट्री रॅली घेतात, ज्याला आपण विक्ट्री रॅली म्हणतो. त्याची एक विक्ट्री रॅली इकडे बसमध्ये आता आपण लोकांना दाखवतो आहोत आणि आपण खरं तर पुढारीच्या प्रेक्षकांना दाखवतो आहोत, पण त्याची एक विक्ट्री रॅली खरं तर ग्राउंडवर पण होईल. आणि ग्राउंडवर पण ती लोक खरं विक्ट्री रन घेतील. सगळे प्लेयर्स जे आहेत ते खरं तर खूप आज सकाळपासून दिल्लीमध्ये सगळ्या भेटीगाठी करतायत. आता मुंबईतून त्यांचा पूर्ण ही विजयाची रॅली आहे, पण एक विक्ट्री रॅली ऑन दी ग्राउंड ऑफ वानखेडे स्टेडियम होऊ शकतं आणि तेच चिन्ह कदाचित आपल्याला पाहायला मिळेल. आणि जर चित्र पाहायला मिळेल तर कसलं भारी असेल बघा की रोहित शर्मा ज्यांनी खऱ्या अर्थानं वानखेडे स्टेडियमवरून स्वतःची सुरुवात केली, आज तोच रोहित शर्मा कप घेऊन वानखेडे स्टेडियम. हार्दिक पांड्या ज्यांनी मुंबई इंडियन्सच्या ह्याच्यात एवढी वर्ष तो खेळलाय, वानखेडे हॅज बीन इज होम ग्राउंड ऑल्सो. आज तो सुद्धा इकडे येईल, म्हणजे हार्दिक पांड्या ही खरं आता सक्सेस स्टोरी असेल. ज्या मुंबई इंडियन्सच्या मागच्या वर्षी आपण हार्दिक पांड्याचे श्रेयस थोडंसं थांबवते तुला, कारण आता ती दृश्य आणि तो क्षण जवळ येत चाललेला आहे. आपली टीम इंडिया पोहोचलेली आहे, वानखेडे स्टेडियमच्या परिसरात पोहोचलेली आहे. विजय रॅलीचा समापन होणार आहे या प्रचंड मोठ्या ग्रँड सोहळ्याने आणि सेलिब्रेशन होणार आहे वर्ल्ड कपचं तेवढ्याच जागतिक जल्लोषाने. ढोल ताशा पथक सुद्धा इथे आलेलं आहे. हेच ढोल ताशा पथक की जे महाराष्ट्राच्या कोणत्याही सणोत्सवाच्या या ठिकाणी आलेली आहे. मी पुन्हा एकदा मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते आलेले आहेत. पोलिसांना तुम्ही काय निर्देश दिले? कारण का चेंगराचेंगरी अशा घटना पोलिसांच्या मी सातत्याने टचमध्ये आहे. काल देखील ज्यावेळेस टीम येणार हे समजलं त्यावेळेस पोलिसांशी मी स्वतः चर्चा केली. मोठा बंदोबस्त असला पाहिजे, लोक मोठ्या प्रमाणात येतील अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार पोलिसांनी तयारी केलेली आहेच. ही गोष्ट देखील खरी आहे की गर्दी ही विक्रमी आहे, कारण लोकांचं प्रेमही विक्रमी आहे आणि म्हणूनच सातत्याने पोलिसांच्या संपर्कात मी आहे आणि सावधगिरी बाळगली गेली पाहिजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी निर्देश मी स्वतः देखील दिलेले आहेत.
माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील दिलेले आहेत. विधिमंडळाच्या वतीने सुद्धा कशा स्वरूपाचं उद्या अभिनंदन या सर्व टीमच्या मुंबईचे जे लोक आहेत त्यांचे विधिमंडळाच्या वतीनं देखील उद्या या ठिकाणी अभिनंदन करण्यात येणार आहे आणि माननीय अध्यक्षांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. माननीय अध्यक्ष या संदर्भात सगळी माहिती आपल्याला देतील. आज जो कार्यक्रम आहे हा पूर्णपणे पब्लिकचा कार्यक्रम आहे, लोकांचा कार्यक्रम आहे. उद्याचा कार्यक्रम हा विधानमंडळाचा कार्यक्रम असेल. आज मुंबई में टीम इंडिया का आगमन हुआ है और बहुत हर्षोल्लास के साथ मुंबई की जनता ने टीम इंडिया का स्वागत किया है. मैं भी इस विश्व विजेता भारत की टीम का बहुत बहुत अभिनंदन करता हूं. गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आश्वस्त केलेलं आहे की सगळ्या प्रकारची तयारी झालेली आहे. पोलीस बंदोबस्त चोख आहे आणि जास्तीचा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. कारण विक्रमी संख्येनं हे प्रेक्षक, हे सगळे क्रिकेट फॅन्स आलेले आहेत आपल्या या सगळ्या क्रिकेटच्या नायकांना अभिवादन करण्यासाठी, सलामी देण्यासाठी. आणि त्यामुळे कोणती सुरक्षेमध्ये कसूर राहू नये यासाठी पोलीस खातं जोरदारपणे सज्ज झालेलं आहे. आपल्या कर्तव्यासाठी तिकडे सज्ज आहे. आपण ही सगळी दृश्य बघतोय. वानखेडे स्टेडियम, त्याच्या बाहेरचा रस्ता जिथे दुतर्फा गर्दी आहे आणि त्याचप्रमाणे ढोल ताशा पथक जे मराठमोळ्या पद्धतीनं आपल्या या विजयवीरांचं स्वागत करायला सज्ज आहे. वानखेडे स्टेडियमची प्रचंड गर्दी तुम्ही बघू शकता. मॅच आज कोणती नाहीये, मात्र मॅच होऊ शकणार नाही असा उत्साह आज बघायला मिळतोय. पुन्हा एकदा जाऊया श्रेयसकडे. श्रेयस, तिथला उत्साह आम्ही या दृश्यांमधून बघतोच आहे, पण तू तिकडे अनेकांशी बोलला असेल. मगाचपासून मी बघतोय एखादा साधा टॅक्सी ड्रायव्हर किंवा रिक्षा चालक असेल, कुणी गृहिणी असेल, कुणी लहान मुलगा असेल किंवा साऊथ बॉम्बेमध्ये राहणारे गर्भश्रीमंत असतील, पण आज या सगळ्यांना क्रिकेटने एका स्तरावर आणलेलं आहे, समान करून टाकलेलं आहे. हा फील कसा होता? लोकांच्या काय भावना आहेत? कसं वाटलं तुला? श्रेयस, तुला माझा आवाज पोहोचतोय? मुंबईत जगज्जेत्यांसोबत हे सेलिब्रेशन होत आहे आणि ह्याची खास दृश्य सगळी आपण पाहताय पुढारी न्यूजवर. राहुल द्रविड, दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेबांनी राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून तुम्ही त्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून त्यांचं राज्य शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही NCAच्या बिल्डिंगमध्ये त्या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा स्वागत केलं आणि इथं सुद्धा वानखेडे स्टेडियमवर आम्ही त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करणार आहोत. आणि उद्या राज्य शासनाच्या वतीनं आम्ही विधान भवनामध्ये सेंट्रल हॉलमध्ये उद्या दुपारी 4 वाजता त्यांचा भव्य सत्कार सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्री आणि 2 कर्तबगार उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. पुन्हा कुणाला उद्या निमंत्रित कार्यक्रमासाठी केलेलं आहे? सर्व राज्यातल्या जे लोकप्रतिनिधी आहेत त्या सर्वांना त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. पूर्ण संघाचा सत्कार होईल की काही मुंबई महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा? नाही, आता राज्याच्या वतीनं जे कोणी थांबतील ते सर्वांचा त्या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. परत एकदा मनपूर्वक टीम इंडियाचा राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. राज्य शासनाच्या वतीनं काही आपल्या खेळाडूंसाठी मदत जाहीर करणार आहात? खास करून ते आता राज्याचे मुख्यमंत्री मोठं बक्षीस जाहीर केलेलं आहे. महाराष्ट्र सरकारकडून काही जाहीर होत आहे? ते उद्या राज्याचे प्रमुख म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेब, 2 उपमुख्यमंत्री यांचा तो निर्णय आहे. सगळे क्रिकेटपटू आपण बघतोय इकडे जोरदार सेलिब्रेशनसाठी जमलेले आहे क्रिकेटपटू आणि आपण ही छवी बघतोय विराट कोहलीची. विराट कोहली टीम इंडियामध्ये हा कॅप्टनही राहिला, प्लेयर सुद्धा राहिला, मात्र त्याच्याही पलीकडे हा सगळ्यांचा लाडका गळ्यातला ताईत बनलेला क्रिकेटपटू होता आणि अजूनही राहील. रोहित शर्माने ते स्थान मिळवलं, रोहित शर्मा कॅप्टन झाला आणि हे यश सुद्धा खेचून आणलं. पण विराट कोहलीचं भारतीय क्रिकेटमध्ये सदैव एक वेगळं स्थान असेल. विराट कोहली तो एक असा मुलगा होता, खोडकर,
तो त्याचवेळी भावूक होणारा, आक्रमक होणारा असा खोडकर मुलगा म्हणजेच विराट कोहली भारतीय क्रिकेट विश्वाचा गळ्यातला ताईत बनला. अनेक नायक बघितले आपण, कॅप्टन सुद्धा बघितले. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं आणि राहुल द्रविड यांचं हे एकत्र सेलिब्रेशन, ही अजेय जोडी, अजिंक्य जोडी. राहुल द्रविड यांचा प्रचंड मोठा अनुभव आणि त्यांनी दिलेला जोश, जल्लोष, आणि सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा. सूर्यकुमार यादवचा तो कॅच साऊथ आफ्रिकेला अनेक गूजबम्स देत राहणार आहे. सूर्यकुमारचा तो कॅच साऊथ आफ्रिकेची झोप अनेकदा उडवणार आहे आणि यापुढे दाखले दिले जाणार आहेत सूर्यकुमारच्या त्या ऐतिहासिक कॅचचे. हे कोण आहेत? ही सगळी मंडळी आपल्या सर्वसामान्य भारतीयांमधून मोठी झालेली आहेत. हा रोहित शर्मा कोण आहे? रोहित शर्मा हा एक सर्वसाधारण मध्यमवर्गीय भारतीय घरातून आलेला, वानखेडेवरती खेळलेला आणि मोठा झालेला आपल्यापैकीच एक समोर आलेला हा मुलगा आहे. रोहित शर्मा कोण असेल, सूर्यकुमार जो असेल, ही सगळी मंडळी भारतीयांच्या आशा आकांक्षांचं प्रतिबिंब आहेत. सर्वसामान्य जेव्हा त्यांना योग्य दिशा मिळते आणि योग्य पाठराखण मिळते तेव्हा ते काय चमत्कार घडू शकतात. त्या सगळ्या 1.5 बिलियन अशा भारतीयांच्या आशा आकांक्षांचं प्रतीक बनतात आणि ती म्हणजे टीम इंडिया. खऱ्या अर्थानं छोटा हिंदुस्तान आहे, छोटा भारत आहे. एक ही नाम, एक ही नारा, एक ही नाम, टीम इंडिया के नाम आज की शाम. आज हाच माहोल आपल्याला साऊथ बॉम्बेमध्ये, मुंबईच्या या अतिशय प्रतिष्ठित अशा दक्षिण मुंबईच्या भागामध्ये बघायला मिळतो. या ओपन बसमध्ये जमलेले हे सगळे हा जल्लोष, या जल्लोषाचा भाग बनलेले आहेत आणि आपण विचार करू शकतो की खरंच ही जर का मंडळी खाली उतरली तर ते नाचायला लागतील. हे सगळे क्रिकेटपटू आपल्या आसपासच्या वयाची असलेली ही सगळी मंडळी जर का खाली उतरली तर नाचायला लागतील. पण शेवटी कुठे आणि किती नाचणार? प्रचंड गर्दी आहे, सुरक्षेचा सुद्धा मुद्दा आहे. त्यामुळे अर्थातच त्यांना स्वतःच्या उत्साहाला थोडासा आवर घालावा लागेल. ट्रॉफी उंचावून आपल्या सगळ्या रसिकांचं, फॅन्सचं अभिवादन स्वीकारताना आपली टीम इंडिया. टीम इंडियाची ही जशी व्हिक्टरी परेड आहे तशी ती हिस्ट्री परेड सुद्धा आहे. ऐतिहासिक यशाची ही परेड आहे. टीम इंडियाचं यश म्हणजे एक ऐतिहासिक यश आहे. जगाच्या पातळीला भारत हा क्रिकेटमधला सुपर पॉवर, मेगा पॉवर आहे. ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका आणि अशी नावं यांच्या पुढे घाबरायचे दिवस कधीचे संपलेले आहेत आणि गेल्या 17 वर्षांचा, 10 वर्षांपेक्षा जास्त काळाचा सगळा दुष्काळ टीम इंडियाने संपवलेला आहे आणि आता वर्ल्ड कप जिंकलेला आहे. आणि आता मगाशी एका क्रिकेट चाहत्यानं जी कमेंट दिली पुढारी न्यूज पाशी, ते खरं आहे की यापुढे चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा आमचीच असणार आहे, कारण खरे चॅम्पियन्स आम्हीच आहोत. टीम इंडिया खरी चॅम्पियन. पुन्हा एकदा जाऊयात. आमचा प्रतिनिधी श्रेयस सावंत तिकडे आहे. श्रेयस, मी मगाशी प्रश्न विचारत होतो, तिकडे सगळे वयोगटातले लोक जमलेले तुझ्या आजूबाजूला. कोणी गृहिणी आहे, कोणी वर्कर आहे, कोणी ऑफिस वर्कर असेल, लहान मुलं असतील, टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षा चालक आणि अगदी बिझनेसमन पण असतील तिकडे. आज या क्रिकेटने सगळ्यांना एक बनवून टाकलेलं आहे, एक सर्वसामान्य भारतीय बनवून टाकलेला आहे. त्यांच्याशी बोलताना काय फील्स वाटले तुझे, काय वाईब्स वाटल्या तुला? आजचे वाईब्सच वेगळे आहेत आणि ते म्हणतात ना, आपल्या खऱ्या अर्थानं जर आपण थोड्याशा हार्डकोर भाषेत जर म्हटलं आणि त्यात कुठेतरी आजचं युथचं भाषेत होतं, आज का वाईप ही अलग आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण सगळीच लोक एक आहेत. कारण एक काय आहेत, कारण आज त्या भारताच्या झेंड्यासाठी सगळे लोक एक आहेत. आज भारतीय प्रत्येक खेळाडूसाठी एक आहेत. आज रोहित शर्मासाठी एक आहेत, आज बुमरासाठी एक आहे, आज विराट कोहलीसाठी एक आहेत आणि त्या एकीमध्येच कुठे ना कुठे एक वेगळं चित्र दिसून येतं. आज एनर्जी ती दिसून येत आहे प्रसन्न आणि तीच एनर्जी तुम्ही बघताय. आज आत्ताच राजेश टोपे सुद्धा इकडे आलेले आहेत खेळाडूंना भेटायला. आज कोणीही लोक जी आहेत, जसं तुम्ही म्हटलं की कोण कोण आज कलाकार येणार आहेत, आज सगळीच लोक कलाकार आहेत, आज सगळीच लोक स्टार्स आहेत. फक्त सुपरस्टार एकच आहेत, ती म्हणजे टीम इंडिया. आणि तेच आपल्याला चित्र दिसून येतं प्रसन्न सर. जसं तुम्ही म्हटलात की एक वेगळं चित्र इकडे निर्माण झालं दिसत आहेत. आता माझ्या मागेच तुम्ही बघू शकाल तर याच गेटमधून काही क्षणात, थोड्याच वेळात ही टीम इंडिया याच गेटमधून आत येणार आहे आणि त्यांचं स्वागत इकडे ढोलताशांच्या नुसार होणार आहे. आज सगळेच लोक इकडे येताना दिसतात आणि ते चित्र आता इकडे निर्माण आपल्याला होताना दिसत आहे. दुसरीकडे आपण बघितलं ढोलताशांचा गोष्ट जर असेल ते आपल्याला दिसून येतं आहे. सगळे ऑफिशियल्स MCAचे ते सगळे आता मैदानावर आले आहेत, ते आता मंचावर इकडे आले, ते माल करता दिसत आहेत. एकंदरच काय तर आजची एनर्जी वेगळी, आजची वाईब वेगळी आणि जे तुम्ही शब्द वापरलात, आजची वाईब खरंच वेगळी आहे. वर्ल्ड कप जसं तुम्ही म्हटलात डजंट कम इझी. हे एका दिवसापुरतं नाही आहे, एका वर्षापुरतं नाही आहे. त्याची मेहनत 8 वर्षापासून
वर्षापासून होते आणि त्या कारणाने कुठे ना कुठे इंडियाला वर्ल्ड कप मिळाला. इतकी मेहनत करावी लागली. ह्याच्या अगोदर टीम चांगल्या खेळल्या नाहीत का, खेळल्या पण ते एक स्ट्रॅटेजी आणि सगळं मिळून जास्त ते त्या क्षणी जमलं पाहिजे आणि हा वर्ल्ड कप खरं तर तोच जमण्याचा आहे. आज मी परत एकदा आपण जर चित्र बघितलं वर्ल्ड कपचं, प्रत्येक मॅच वर्ल्ड कपची बघा, आपल्याला कुठलाही एक प्लेअर पूर्ण वर्ल्ड कप खेळतो असं नव्हतं. प्रत्येक प्लेअरनी एक एक मॅच बघितलं गेलं तर सगळ्यांनी वर्ल्ड कप जिंकवलेलं आहे. आज अक्षर पटेलनी वर्ल्ड कप जिंकला, हार्दिक पांड्यानी वर्ल्ड कप जिंकला, सूर्यकुमार यादवनी वर्ल्ड कप जिंकवलाय, विराट कोहली एकही मॅच खऱ्या अर्थाने त्यांची बॅटिंग चालली नाही, पण लेजंड कोहली तो लेजंड आहे, त्यांनी फायनलमध्ये त्याची बॅट चालवली. आपण बघतो तर रोहित शर्मा 90 रन्स 37 बॉल्समध्ये, हे शक्य नाही आहे पण तरी त्यांनी शक्य करून दाखवलं. बुमराचे 4 ओव्हर, प्रत्येक मॅचचा जरी आपण सिनारो पकडला तर 4 ओव्हरमध्ये 20 रनपेक्षा जास्त बुमराने दिले नाही आहेत. हे फास्ट बॉलरचं चित्र कुठेही कधीही लोकांनी पाहिलं नव्हतं, पण हे निर्माण झालंय का, तर हे ऐतिहासिक चित्र आहे आणि ते निर्माण होताना दिसतंय. गेट्स ओपन आता हळूहळू होताना दिसत आहेत प्रशांत सर, आवाज होताना दिसत आहेत, कुठे ना कुठे लोक एकत्र येताना दिसत आहेत आणि एकत्र यासाठी येताना दिसत आहेत कारण आता थोड्याच वेळात टीम इंडिया जी आहे ती वानखेडे स्टेडियमला पोहोचणार आहे. जे चित्र बाहेरचं तुम्ही बघताय ते तुम्ही प्रेक्षकांना सांगताच आहात, ते चित्र वेगळं आहे, पण माहोल वानखेडे स्टेडियमचा पण कमी नाही आहे. माहोल वानखेडे स्टेडियमचा जलवा वेगळा आहे आणि तोच इकडे दिसून येतोय प्रशांत सर. श्रेयस, आपण हा दृश्य सगळं बघतोच आहोत. आता आम्ही जी दृश्य बघतोय, तू कदाचित तुला तिकडे बघायला मिळत असेल किंवा नाही, पण आम्हाला आता तिकडे राहुल द्रविड, कप्तान रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार हे सगळे ट्रॉफी उंचावताना आम्हाला दिसले आणि लोकांना चीअर करताना दिसले. पण हे गाडी थेट स्टेडियमच्या आत जाणार आहे का स्टेडियमच्या बाहेर सुद्धा लोकांमध्ये उतरून हे वाटतं का, असं शक्य होईल का की हे लोक उतरतील आणि लोकांना प्रत्यक्ष भेटतील वगैरे? नाही, असं नाही होणार. आता जे आपण बघितलं गेलं प्रशांत सर, तर मी पुन्हा एकदा सांगतो, हाच तो गेट आहे मेन. इथं जिकडे आता आपण जिकडे उभे आहोत तिकडे बस थांबेल, इथं ते सगळे प्लेयर्स उतरतील आणि ढोल ताशांसकट ती प्लेयर्स चालत 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 आत जातील, असं आता चिन्ह इकडे दिसून येतं आहे. हाच तो गेट आहे, MCAचा गेट, जिकडे आपण वानखेडे स्टेडियमचा गेट म्हणतो. जो गेट आहे तो मेन गेट आहे. गेट नंबर 1 मधून खऱ्या अर्थानं या प्लेयर्सची एंट्री होणार आहे. तिकडून बाकी कोणालाच एंट्री नाही आहे, फक्त सेलिब्रिटीजना एंट्री होती आणि नेते मंडळांना एंट्री आहे. तिथं आता आपण आहोत आणि तिकडूनच एंट्री होणार आहे. आणि आपण त्याचं बाहेरचं चित्र बघितलं तर काही वेळापूर्वी इकडे प्रचंड गर्दी झालेली आणि ती गर्दी इतकी झालेली की कारण मुंबई पोलिसांना आपली जबाबदारी हातात घेऊन लोकांना थोडं थोडं बाहेर काढावं लागलं. ते चित्र आता कुठे ना कुठे इकडे बघून दिसायला मिळतं आणि ते चित्र आता इथं दिसून येतं आहे. अनेक नेते मंडळी आता इकडे येण्याची चिन्ह आहेत. आपण मिलिंद नार्वेकरांना बघितलं, काय होतं MCAमध्येच आहेत, पण त्या सोबत आपण बघितलं गेलं तर अनेक MCAचे जे कमांडिंग ऑफिसर्स आहेत ते सगळे लोक खऱ्या अर्थाने इकडे आलेत आणि आता त्यांचं एक वेगळं मान पण MCAला मिळालं आहे की BCCIकडून की हा सोहळा वानखेडे स्टेडियमवर होतोय. वानखेडे स्टेडियमवर प्रत्येक वेळी इतिहास घडलाय प्रशांत सर, आपल्याला म्हणावं लागेल, आपल्याला ते म्हणावंच लागेल कारण याच वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माने कितींदा IPLची ट्रॉफी उचलली आहे. याच वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरने आपली शेवटची मॅच खेळला आहे. याच वानखेडे स्टेडियमवर 2011 साली खऱ्या अर्थानं MS धोनीने तो 6 मारून मॅच जिंकवला आहे. जरी तो सूर्यकुमार यादवनी तो कॅच तिकडे पकडला असेल तरी वानखेडे स्टेडियमवर सूर्यकुमार यादव आला, त्याचा बहुमान होणार आहे. आज तोच वानखेडे स्टेडियम इतिहास क्रिएट होताना दिसतोय. आज तोच वानखेडे स्टेडियमवर हिस्ट्री क्रिएट होताना दिसतोय प्रशांत सर आणि ती हिस्ट्री क्रिएट होताना त्याचे आपण सगळे साक्षीदार आहोत. आपण सगळे साक्षीदार होताना दिसतोय. हे कौतुक सगळ्यात मोठं आहे आणि ते कौतुक आता मुंबईकरांनी करून दाखवलं आहे. इतकी गर्दी मुंबईमध्ये झाली आहे, जसं तुम्ही म्हटलं शब्दशः लाखोंची गर्दी इथं आता मुंबईमध्ये झाली आहे, हे खरं आहे. आणि जर आपण रस्ता बघितला त्या लोकांना खरं तर 7ची वेळ होती इकडे येण्याची, पण आता आपण वेळ बघतो तर 8:30 झालेले आहेत, तरीही ती मंडळी इकडे आलेली नाही आहेत. म्हणजे कुठे ना कुठे ती गर्दी आहे आणि ती गर्दी उत्साहाची आहे, तो आनंद उत्साहाचा आहे आणि तोच शिगेला होताना आपल्याला दिसतोय प्रशांत सर. आणि हा आनंद वेगळा आहे. आज इतिहास निर्माण होताना दिसतोय. आपण नेहमी असं म्हणतो की इतिहासाचे साक्षीदार आपल्याला प्रत्येकाला कुठल्याच तरी क्षणी आपण झालो तरी त्याचा आनंद मिळतो. आज तोच आनंद आज सगळ्यांना मिळणार विशेष. श्रेयस, मला तुला एक पर्सनल प्रश्न विचारायचा आहे. तू इकडे हे सगळं कव्हर करतोयस, आमच्यापर्यंत ही सगळी दृश्य दाखवतोयस आणि पण समजा माझा तुझा प्रश्न असा आहे की समजा जर का तुला या क्रिकेटपटूंपैकी एका किंवा दोघांना भेटायची संधी दिली, त्यांचा एक्सक्लुझिव्ह टिकटॅक घ्यायची संधी तुला मिळाली, पण तुला नियम एकच अट सांगितली की 1 किंवा दोघांपर्यंतच जायचं, तर कोणते क्रिकेटपटू तू निवडशील आणि का निवडशील? अर्थात मी रोहित शर्मा आणि राहुल द्रविडकडे जाईन, कारण मला खरंच असं वाटतं की विराट कोहली हा लेजंड आहे आणि हा खऱ्या अर्थानं राजा माणूस आहे. आपण नेहमी त्यांना किंग विराट कोहली अशी उपमा देतो, पण रोहित हिटमॅन शर्मा आहे. मी त्याचा सगळ्यात मोठा चाहता आहे असं मी सगळ्यांना सांगतो आणि नेहमी असं वाटतं की रोहित शर्मा यावी एक टीम मॅन म्हणून खेळला आहे. रोहित शर्मानी कुठेच स्वतःची बॅटिंग न बघता तो खेळला आहे आणि विचार करा द वॉल राहुल द्रविड ज्यांनी एवढ्या वर्ष इंडियन टीमला दिली प्रश्न सर. टेस्टमध्ये 10,000 रन, वन डेमध्ये 10,000 रन, ज्यांच्या खऱ्या अर्थानं वन डेला जेव्हा त्यांनी सुरुवात केली तेव्हा त्यांच्याकडे वन डेमध्ये हा प्लेअर खेळेल की नाही ह्याच्यावर प्रश्नचिन्ह होता. ती व्यक्ती जर T20 वर्ल्ड कप आणते
लोकांसाठी म्हणजे काय हे हो. हे काहीतरी विलक्षण आहे. आणि राहुल द्रविडचा सगळ्यात मोठा मान आहे. द वॉल हॅज गॉट अ कप असं क्या जे बात आपण म्हणतोय, ते कप त्या वॉलला मिळालंय. त्याला खरं आदरांजली जेव्हा आपण म्हणतो ती आदरांजली टीमने दिली आहे, कारण त्या शेवटच्या दिवशी तो कप दिला आहे टीमने. श्रेयस, खरं तू लोकांच्या मनातल्या भावना बोलून दाखवलेल्या आहेत आणि खरंच लोकांना असंच वाटत असेल. पण श्रेयस, मला सांग, जेव्हा रोहित आणि विराट यांनी T20च्या फॉर्मॅटमधून रिटायर व्हायचा निर्णय घेतलेला आहे, तो कसा वाटला तुला असेल, किंवा मला माहिती नाही तुझं कदाचित तिकडच्या लोकांशी पण बोलणं झालं असेल, की ही आज जो जल्लोष दिसतोय असा जल्लोष यापुढे सुद्धा T20च्या बाबतीत बघायला मिळेल, पण त्या ठिकाणी आपला हा लाडका खोडकर मुलगा म्हणजे रोहित आणि म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा हे मात्र त्यात दिसणार नाही. हे फिलिंग कसं आहे की तुम्ही शेवटचं बघताय, तुम्ही T20 वर्ल्ड कपच्या सेलिब्रेशनमध्ये शेवटचं या दोघांना बघताय, पुढच्या वेळी ते याच्यामध्ये नसतील, काय सांगशील याबद्दल? खरंच आहे. एक आताच काही वेळापूर्वी तुम्ही किंवा कोणी नम्रता मॅमनी किंवा अजून कोणीतरी एक वाक्य म्हटलेलं की एका डोळ्यात हसू आहे तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहे. आणि तेच चित्र इकडे दिसून येतोय. प्रशांत सर, आपण नेहमी असं म्हणतो की गुड थिंग्स कम टू अन एंड, क्या बात, आणि खऱ्या अर्थानं हा एंड आपल्या या T20 या गोष्टीचा आहे, जिकडे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी खऱ्या अर्थानं आपली रिटायरमेंट अनाऊन्स केली आहे. रवींद्र जडेजानी पण आपली रिटायरमेंट अनाऊन्स केली आहे. ही सगळे प्लेअर मंडळी ही ग्रेट लेजंड्स आहेत. दे आर द लेजंड्स ऑफ द गेम ज्याला आपण म्हणतो. त्यांच्याशिवाय हा गेम अपूर्ण आहे. पण तरीही त्यांनी एक मोठा बॅटन, त्यांनी एक मोठी लेगसी ही सगळ्यांना मागे सोडून ती मंडळी गेली आहेत. विराट कोहलीने आपल्या स्पीचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा तो म्हटला की मी हे अगोदरच ठरवलेलं की वर्ल्ड कप संपल्यानंतर मी खऱ्या अर्थानं सोडणार आहे. पण सोडलं तरी कसं सोडलं की भारताला कप देऊन सोडलं. प्रशांत सर, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यांनी अशी टीम ते बनवून गेले आहेत की आता ती टीमला खऱ्या अर्थानं स्टेप Z पासून सुरुवात करावं लागेल. इट इज नॉट ABCD. धोनी यांनी एक वेगळा आयाम तयार केला, विराट कोहली यांनी वेगळा आयाम तयार केला, रोहित शर्माने टीमला वेगळ्या लेवलला पोहोचवलं. आणि आता ही टीम कुठेही मागे वळणार नाही, ती टीम वेगळ्या लेवलला पोहोचणार आहे. काही क्षणात वानखेडे स्टेडियममध्ये एका डोळ्यात आसू तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू, हेच खरं तर आपलं चिन्ह दिसून येणार प्रशांत. आणि आपण गेटवर बघूया प्रशांत, काहीच वेळा टीम इंडिया इकडे वानखेडे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आहे, कारण आजचा वेळ हा, आजचा क्षण हा सेलिब्रेशनचा आहे.